इंक्लाब जिंदाबाद इंक्लाब जिंदाबाद CITU जिंदाबाद CITU जिंदाबाद ಅಂಗನವಾಡಿ ನೌಕರರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಲೇಬೇಕು ಅಂಗನವಾಡಿ ನೌಕರರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಲೇಬೇಕು ಎಲ್ಕೆ ಯುಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಆಶಾ. ಕೆಜಿ ಯುಕೆಜಿ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಕೊಡಲೇಬೇಕು LKG UKG ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಏನೇ ಬರಲಿ मेरा नाम परवीन मंदुक है। मैं वार्ड नंबर 30 की आंगनवाड़ी कार्यकर्ता हूँ। आज हम जो यहाँ पर जमा हुए हैं डीसी सर को मनवी देने, इसकी वजह ये है कि जो आज की सरकार है वो सरकार LKG UKG स्टार्ट कर रही है। तो वो सरकार LKG UKG एजुकेशन डिपार्टमेंट को दे रही है, जिसकी वजह से वो क्या प्रॉब्लम होती है उनको तो पता ही नहीं, शायद जो स्टार्ट करने की वजह भी उनको मालूम नहीं है। शायद जो हमारे आंगनवाड़ी हम 45 ईयर्स से आंगनवाड़ी में वर्क करते आ रहे हैं, इससे पहले तो LKG UKG कहाँ था। जो आज IAS KS बने हैं वो क्या LKG UKG केस बने हैं? नहीं ना। तो हमारे आंगनवाड़ी में पढ़ के ही आज IAS KS जो बने हैं, डॉक्टर इंजीनियर सब हमारे यहाँ पढ़ के ही आए हैं। जो आजकल ये सरकार गवर्नमेंट सरकार LKG UKG बनाने का जो सोच रही है ये सरासर गलत है। LKG UKG नहीं स्टार्ट करना चाहिए। LKG UKG हमें ही देना चाहिए। ये क्यों स्टार्ट कर रहे हैं वो हमें नहीं मालूम। ये स्टार्ट करने की वजह से क्या असर पड़ता है? फर्स्ट असर यही पड़ता है कि हमारे यहाँ बच्चे आते हैं। अब देखिए मेरे यहाँ 40 अटेंडेंस 40 था, 40 बच्चे थे मेरे स्कूल को ही आते थे। अब ये जो सरकार LKG UKG देने की वजह से मेरे यहाँ के स्कूल में बच्चों की तादाद कम हो गई है। तो ये फर्स्ट रीजन यही होता है, ये LKG UKG स्टार्ट करने की वजह से हमारे बच्चों में की तादाद कम होती है। और दूसरा जो ये LKG UKG देने की वजह से शिशु पालना केंद्र जो है वो भी बंद हो गए। शिशु पालना केंद्र इसलिए बनाए थे कि जो महिला बाहर वर्कआउट करती है जाती है तो अपने बच्चों को वो कहाँ छोड़ेंगी। तो अब वो वर्क करने का तो भी उनका पेट पालने के वास्ते वो बाहर जाते हैं तो भी बच्चों को कहाँ छोड़ेंगे, इसलिए वो शिशु पालना केंद्र भी बंद हो गए। इसकी वजह से जो LKG UKG ये दिए हैं गवर्नमेंट सरकार, तो उसकी वजह से वो भी शिशु पालना केंद्र भी बंद हो गए। तो मैं हम गवर्नमेंट से यही अपील करना चाहते हैं कि ये जो LKG UKG स्टार्ट कर रहे हैं वो हमें ही दे, क्योंकि हम 45 ईयर्स से हमें वर्क करते आ रहे हैं। हम LKG UKG जैसा एक्टिविटी कराते हैं हम उससे भी ज्यादा एक्टिविटी कराते हैं। जो बेसिक फाउंडेशन है हमारे यहाँ से जाता है, बेसिक फाउंडेशन जो ये एजुकेशन डिपार्टमेंट को देतू बोल रहे हैं LKG UKG ये देने की वजह से क्या उतना इम्प्रूव नहीं होता जितना इम्प्रूव हमें आंगनवाड़ी में करते हैं। बेस हमें बताते हैं बच्चों का, एजुकेशन डिपार्टमेंट वाले हमारे यहाँ जितनी स्ट्रेंथ है बच्चों की, जितनी गवर्नमेंट के स्कूल्स में स्ट्रेंथ नहीं है उतनी स्ट्रेंथ हमारे आंगनवाड़ी में है। और एक दूसरा मैं ये कहना चाहती हूँ कि हमारे आंगनवाड़ी को जो फूड सप्लाई हो रहा है वो फूड तो बिल्कुल अच्छा नहीं है। इससे पहला जो फूड आता था वो बहुत अच्छा आता था, जैसे कि बहुत न्यूट्रिशन फूड देते थे। अब जो भी फूड दे रहे हैं उसमें तो बिल्कुल न्यूट्रिशन नहीं है, कुछ भी न्यूट्रिशन नहीं है, जिसकी वजह से हमारे बच्चों की तादाद बिल्कुल कम हो गई है। जो थोड़े स्लम एरियाज में गरीब बच्चे रहते हैं उनके माँ बाप काम के लिए जाते हैं तो भी वो वैसे बच्चों को हमारे यहाँ भेजते थे, वो हम ही उनको टिफिन वो देते थे, पढ़ाते हैं लिखाते हैं फिर उनको टिफिन दाल को देते थे, जिसकी वजह से उनका भी ये होता था। तो ये सब फूड देने की वजह से वो भी हमारे पास बच्चों को नहीं भेज रहे हैं। तो हम यही गवर्नमेंट से यही कहते हैं कि हमारा जो फूड सप्लाई कर रहे हैं वो पूरा फूड जो पहले था वैसे ही फूड हमें सप्लाई करो। और हम गवर्नमेंट से यही अपील करना चाहते हैं। हमारे और एक मैं यही गवर्नमेंट से अपील करना चाहती हूँ कि जैसे कॉन्वेंट स्कूल में सब बच्चों की ऐसी ख्वाहिश होती, सब पेरेंट्स की ऐसी ख्वाहिश होती कि मम्मी मैं यूनिफॉर्म पहन के जाता हूँ, ID कार्ड पहन के जाता हूँ, शूज पहन के जाता हूँ। हर बच्चा दूसरे बच्चों को देखो एक गरीब बच्चा बोलने वाला ही ना, तो भी गवर्नमेंट को सोच रहना चाहिए कि जैसा प्राइवेट स्कूल है वैसा ही गवर्नमेंट स्कूल होना जरूरी है। तो हम गवर्नमेंट से ही अपील करते हैं कि शूज देना, यूनिफॉर्म देना, ID कार्ड सप्लाई करना, बुक सप्लाई करना, रीडिंग बुक सप्लाई करना, स्कूल बैग सप्लाई करना, इतना सब लोग सप्लाई करे तो हमारे स्कूल LKG UKG उनकी स्टार्ट करने की हिम्मत कैसे होती गवर्नमेंट की। हाँ तो हमारे यहाँ सब देना है गवर्नमेंट, जो आज सरकार बैठी वो सरकार देना है तो देना है। LKG UKG हमने आंगनवाड़ी स्कूल देना है। मैं यही अपील करना चाहती हूँ गवर्नमेंट।
मेरा नाम परवीन मंद्रूप, मैं वार्ड नंबर 30 की आंगनवाड़ी कार्यकर्ता हूँ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರ ಜುಲೈ 10 ದರ್ ವರ್ಷ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬೇಡಿಕೆ ದಿನಾಚರಣೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ, ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ, ನಮ್ಮ ದಿನಾಚರಣೆ ಯಾರು ಮಾಡೋರ್ ದಿಕ್ಕಿದಿರಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಈಗ 4-5 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಅಂಗನವಾಡಿ ಬೇಡಿಕಾ ದಿನ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡೀವಿ. ಮೊನ್ನೆ ನಾವು ಕೂಡ 19-20 ಬೆಂಗಳೂರೊಳಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವಾಗ ಏನದ LKG UKG ಸರ್ಕಾರ 1975 ನಮ್ಮ ICDS ಚಾಲು ಆಗ್ಯದ. ಅವಾಗಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡು 49 ವರ್ಷ ಆತು, ಇನ್ನೂವರೆಗೆ ಒಂದು ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನ ಬಲಪಡಿಸೋದು ಬಿಟ್ಟು ಸರ್ಕಾರ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದಂದ್ರ LKG UKG ಕನ್ನಡ ಶಾಲಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ಇನ್ನೊಂದು ಮಾತಂದ್ರ ಕನ್ನಡ ಶಾಲಿ ಬಗ್ಗಲ್ನಾಗೆ ಶಿಶುಪಾಲನಾ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ತೆಗಿಲಿಕತ್ತಾರ. ಶಿಶುಪಾಲನಾ ಕೇಂದ್ರ ಅಂದ್ರ ಈಗ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗೋರು, ಈಗ ಹಳ್ಳಿ ಒಳಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಎಲ್ಲಿರ್ತಾವಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಏನದ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಒಳಗ ಅವು ಹುಡುಗರು ಬಂದು ಶಿಶುಪಾಲನಾ ಕೇಂದ್ರ, ಅದು ಹೆಸರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ಶಿಶುಪಾಲನಾ ಕೇಂದ್ರ. ಆದ್ರ ನಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಒಳಗಿಂದ ಕುರ್ಚಿ ಟೇಬಲ್ ಒಯ್ತಾರ, ನಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಒಳಗಿಂದ ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನು ಒಯ್ತಾರ, ನಮ್ಮದೇ ಹಾಜರಿ ಒಯ್ತಾರ. ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಮುಚ್ಚು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಬಂದದ. ಇನ್ನೊಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತಿಗೆ 2017 ಏನ್ ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿತ್ತು, ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೆ 1 ಪೈಸಾ ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅವರು ಯಾವ್ದು ಪೇಮೆಂಟ್ ಕೂಡ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ನಾವು ಏನದ ಅನುದಾನ ಕಡಿತ ಮಾಡ್ಯಾರ. ನಮ್ಮ ICDS ಒಟ್ಟ ಎಲ್ಲಾ ಸರ್ಕಾರಗಳು, ಆ ಸರ್ಕಾರ ಈ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಹೇಳುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಸರ್ಕಾರಗಳು ನಮ್ಮ ICDS ಏನ್ ಇದು ಸ್ಕೀಮ್ ಅದಲ್ಲ ಮುಚ್ಚ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನೋಡ್ಲಿಕತ್ತಾರ. ಈಗ ಮೊನ್ನೆ ಕಲ್ಯಾಣ ಇದ್ರೊಳಗ ನಮ್ ಬೀದರ ಗುಲ್ಬರ್ಗ ಅವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, 1006 LKG UKG ಕನ್ನಡ ಶಾಲಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದ್ರಿಂದ ಏನ್ ಹೊಳಿತು ಬಂದಂದ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ ಒಂದು 20-25 ಮಕ್ಳು ಬರ್ತಿದ್ವು. ಅವು ಕೂಡ ಎಲ್ಲ LKG UKG. ಈಗ ನೋಡ್ರಿ ಅಂಗನವಾಡಿ ಒಳಗ ಒಂದು ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಶೂಸ್ ಕೊಡುದಿಲ್ಲ, ಡ್ರೆಸ್ ಕೊಡುದಿಲ್ಲ, ಪಾರ್ಟಿ ಚೀಲ ಕೊಡುದಿಲ್ಲ. ಅವಕ್ಕ ಅದ್ರ ಬೇರೆ ಒಳ್ಳೆ ಆಹಾರ ಇಲ್ಲ. ಈಗ ಮೇನ್ ಒಳ್ಳೆ ಆಹಾರ ಇಲ್ಲ. ಆ ಆಹಾರ ಏನದ 5-6 ತಿಂಗಳಾತು ಬರೇ ಒಂದು ನುಚ್ಚ ಬೆಲ್ಲ, ಮೊದಲು ಶೇಂಗಾ ಬರ್ತಿತ್ತು, ಅವಲಕ್ಕಿ, ಉಪ್ಪಿಟ್ಟ, ಚಕ್ಕಿಗಳು, ಆಮೇಲೆ ಚಿಕ್ಕಿಗಳು, ಶೇಂಗಾ ಚಿಕ್ಕಿಗಳು ಬೇಕಾದಾಗ ನಾವು ಸಜಕ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಎಲ್ಲಾ ತಿಂದು ಆಟ ಆಡಿ ಮಕ್ಕಳು ಅಂಗನವಾಡಿ ಬರ್ತಿತ್ತು. ಈಗ ಹ್ಯಾಂಗ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ ಅಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಏನ್ LKG UKG ಕೊಟ್ಟದಲ್ಲ ಅವಾಗ ಹಿಡಿದು ಅಂಗನವಾಡಿ ಮುಚ್ಚು ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಅಂಗನವಾಡಿ ಕೇವಲ 7-8 ಮಕ್ಳು ಇರ್ತಾವ. ಹಿಂಗಾಗಿ ಮೊನ್ನೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿಯ ಕಾಮ್ರೇಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ವರಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸಚಿವರು ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ್ಯಾರ. ಅವರು ಇದನ್ನೇನದ ನಾವು ಕ್ರಮೇಣವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ನಾವೆಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗ ಕನಿಷ್ಠ LKG ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. UKG ಏನದ ಕನ್ನಡ ಶಾಲಿ ಕಂಪೌಂಡ್ ಒಳಗೆ ಮಾಡಿ ಆ ಶಿಕ್ಷಕರು ಬಂದು ನಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬೇಕು. ಇದಕ್ಕೊಂದು ಲಿಮಿಟ್ ಇದು ಮಾಡ್ಯಾರ. ಯಾಕಂದ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ ಹೊಸ ಬಂದವರು ಹಳಿಬ್ರು ಎಲ್ಲ BA ಆದವ್ರು ಇದಾರ. ಅಂತವ್ರಿಗೆಲ್ಲ ತರಬೇತಿ ಕೊಟ್ಟು ಏನದ LKG ನಮಗ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದಕ್ಕಂತೇಳಿ ನಾವು ಈಗ ಮೊನ್ನೆ ಏನು 19-20 ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದೀವಿ ಜೂನ್ದಾಗ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡೋದು ನಾವು ಹೊಳೆ ಬಂದೀವಿ. ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಟ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಇವೆಲ್ಲ ಕೆಲವೊಂದು ಮನಿ ತೊಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಬೇಡಿಕಾ ದಿನಾಚರಣೆ ಅದ. ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದವ್ರ ಒಂದು ಮನಿ ಕೊಟ್ಟು ಕಳ್ಸಾರ. ನಾವು DC ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ತಾಲೂಕು ಮುಖಾಂತರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬಂದೀವಿ. ಇನ್ನೊಂದು ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕಾ ಇಂಡಿಸಿಂದ್ಗಿ ನಮ್ಮ CIT ಒಳಗೆ ಅದ, ಅವ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತ ಬೇಡಿಕಾ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಸುನಂದ ನಾಯಕ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಮಾತಾಡೋದು. ಬರ್ರಿ. लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए YouTube एक्सप्रेस को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को भी क्लिक कीजिए। साथ ही साथ लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलिए।